मित्रांनो 2026 मध्ये मक्का लागवड करत असताना कोणकोणत्या व्हरायटीची निवड केली गेली पाहिजे त्या अनुषंगाने मित्रांनो मागच्या वर्षी ज्या व्हरायटींचं उत्पादन चांगल्या प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे निघालेलं आहे अशा व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो त्या व्हरायटी लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये कापणीसाठी येणार आहे, सोबतच प्रति एकरामध्ये किती उत्पादन आपण घेऊ शकतो, त्यासोबतच मित्रांनो जाड हलकी आणि मध्यम जमिनीसाठी कोणते आपण व्हरायटी वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबरदस्त उत्पादन क्षमता असलेले मक्याची नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अडवंटा कंपनीची PSC 741. मित्रांनो अडवंटा PSC 741 ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मक्याची व्हरायटी मानली जात असते. त्यासोबतच मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी लागवड झाल्यापासून साधारणतः 110 ते 115 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येत असते. त्यासोबतच मित्रांनो अडवंटा PSC 741 ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी प्रति एकरामध्ये 30 ते 40 क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो. त्यामध्ये मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अडवंटा 759. मित्रांनो अडवंटा 759 ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व्हरायटी आहे. चांगल्या प्रकारे हिचं देखील उत्पादन आपल्याला बघायला मिळत असतं. मित्रांनो एकंदर या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः प्रति एकरासाठी तुम्ही 6 किलोग्रॅम पर्यंत बियाणाची तुम्हाला आवश्यकता म्हणजेच रिक्वायरमेंट असणार आहे. त्यासोबत मित्रांनो ही व्हरायटी लागवड झाल्यापासून साधारणतः 115 ते 120 दिवसामध्ये तयार होत असते. त्यासोबतच मित्रांनो अडवंटा 759 ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी साधारणतः 25 क्विंटल पासून तर 32 क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो. मित्रांनो जमिनीचा प्रकार जर आपण लक्षात घेतला तर मध्यम आणि जाड जमिनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही व्हरायटी मानली जात असते. त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची नंबर 3 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजेंटा 6668 प्लस. मित्रांनो सिजेंटा कंपनीची 6668 प्लस ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्हरायटी आहे. उत्पादनाला जबरदस्त आहे. कमी दिवसामध्ये येणारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण व्हरायटी मानली जात असते. मित्रांनो मध्यम जमीन असेल, काळी कसदार जमीन असेल अशा जमिनीमध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात. साधारणतः मित्रांनो पाण्याचं प्रमाण कमी झालं, पाणी कमी झाला तरी देखील चांगली येते आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी देखील ही व्हरायटी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जास्त पाण्यामध्ये देखील ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन ही देऊन जात असते. ज्या ठिकाणी मित्रांनो ज्या बाकीच्या ज्या व्हरायटी येत नाही त्यामध्ये ज्यावेळेस आपल्या मका पिकामध्ये कणस तयार होत असतात किंवा भुट्टे वगैरे तयार होत असतात अशा वेळेस ज्या व्हरायटी कडकून जातात त्या ठिकाणी तुम्ही या व्हरायटीची निवड जर केली तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट हा बघायला मिळणार आहे. एकंदर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी साधारणतः 90 ते 100 दिवसामध्ये तयार होत असते. सर्वसाधारण 28 ते 35 क्विंटल पर्यंत प्रति एकरामध्ये आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण जाड जमिनीसाठी बागायती जमिनीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी 4थ्या क्रमांकाची व्हरायटी जी आहे मित्रांनो ती म्हणजे पायनियर. मित्रांनो पायनियर P3524 ही अत्यंत महत्त्वपूर्ण व्हरायटी आहे. काळी कसदार जमीन, त्यासोबतच खत व्यवस्थापन चांगलं असेल, शेणखताचा चांगला वापर केला असेल, पाण्याचं प्रमाण जर भरपूर असेल तर तुम्ही पायनियर P3524 या बागायती व्हरायटीकडे जाऊ शकतात. एकंदर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी साधारणतः पेरणी झाल्यापासून 115 ते 120 दिवसामध्ये तयार होत असते. जबरदस्त उत्पादन आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं. यासोबतच मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अडवंटा PSC 751. मित्रांनो PSC 751 अडवंटा जर म्हटली ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. याच्यामध्ये मित्रांनो अडवंटा 751 म्हणजेच PSC 751 इलाइट नावाने जी व्हरायटी येते ही अत्यंत चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. मध्यम व हलक्या जमिनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही व्हरायटी मानली जात असते. साधारणतः प्रति एकरामध्ये 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो. साधारणतः 100 ते 115 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते. त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो हायटेक 5106. मित्रांनो हायटेक 5106 म्हटले की ही देखील जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली व्हरायटी आहे. साधारणतः जाड जमीन मध्यम जमिनीमध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड ही करू शकतात. साधारणतः 6.5 किलोग्रॅम पासून तर 7 किलोग्रॅम पर्यंत प्रति एकर तुम्हाला बियाणाची रिक्वायरमेंट असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन आपण या व्हरायटीचं प्रति एकरामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली
व्हरायटी आहे हिची देखील तुम्ही निवड करू शकता. त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजेंटा कंपनीची 6802. मित्रांनो 6802 ही जी व्हरायटी आहे ही उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. परंतु मित्रांनो या व्हरायटीमध्ये एक मायनस पॉईंट असा आहे की इतर ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटींच्या दाण्याला जी चकाकी असते ती चकाकी आपल्याला 6802 या व्हरायटीमध्ये बघायला मिळत नाही. त्यासोबतच मित्रांनो उत्पादनाचा जर विचार केला तर इतर व्हरायटीपेक्षा 5-7 क्विंटल जास्त ही व्हरायटी उतरत असते. या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे जबरदस्त उत्पादन क्षमता आपल्याला बघायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे बायरची डेकाल्ब 9133. मित्रांनो डेकाल्ब 9133 हे देखील जाड जमिनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्हरायटी मानली जात असते. जबरदस्त उत्पादन क्षमता या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असते. साधारणतः 105 ते 115 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते. त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राशी 3499. मित्रांनो राशी सीडची 3499 ही देखील मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे नावाजलेली व्हरायटी होती. चांगल्या प्रकारे उत्पादन देखील या व्हरायटीचे बघायला मिळालेलं आहे. ही व्हरायटी मित्रांनो जोपर्यंत तुमचे कणस कापायला येत नाही किंवा मोडायला येत नाही तोपर्यंत ही व्हरायटी कायम हिरवी असते. चांगल्या प्रकारे हिरवी आपल्याला ही व्हरायटी बघायला मिळत असते. साधारणतः लागवड झाल्यापासून 110 ते 120 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीकडे देखील जाऊ शकता. त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे डेकाल्ब 926. मित्रांनो डेकाल्ब 926 ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. तुमची जमीन जाड असेल, मध्यम असेल किंवा हलकी असेल या तिघही प्रकारामध्ये तुम्ही 926 या व्हरायटीची लागवड करू शकतात. साधारणतः 24 ते 30 क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन हे घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो ही व्हरायटी लागवड झाल्यापासून 115 ते 120 दिवसामध्ये तयार होत असते. एकंदर मित्रांनो या ज्या तुम्हाला व्हरायटी सांगितल्या आहेत या व्हरायटी मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन बघायला मिळालेलं आहे. एकंदर मित्रांनो हे जे उत्पादन आहे हे उत्पादन तुमचं पाणी व्यवस्थापन असेल, हवामान असेल, त्यासोबतच व्यवस्थित खत व्यवस्थापन असेल याच्यावर तुमचं प्रति एकर उत्पादन हे अवलंबून असणार आहे. एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही रेफरन्स यूज करता वापर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.